येत्या 2 दिवसात कर्जमाफी होणार. सरकारची अर्जंट सूचना. 5 कागदपत्रे रेडी ठेवा. राज्यामध्ये कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 2 दिवसात समितीची स्थापना केली जाणार आहे. कर्जमाफीसाठी 34,000 कोटींचा निधीसुद्धा उपलब्ध करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनो, पीक कर्ज भरू नका असे आवाहनसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. 2 दिवसात कर्जमाफ होणार आहे. ही 5 कागदपत्रे तयार ठेवा. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीला सुरुवात झालेली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी अर्जंट सूचना दिल्या आहेत की ही 5 कागदपत्रे रेडी ठेवा. अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या 5 वर्षांपासून वाट बघत असलेली कर्जमाफी अखेर येत्या 2 दिवसात जमा होणार असल्याची बातमी आता समोर येत आहे. मुख्यमंत्री साहेबांनी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना अर्जंटमध्ये ही 5 कागदपत्रे तयार ठेवायला सांगितली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. यासाठी सरकारने एक समिती नेमली आहे. येत्या 2 दिवसाच्या आत 15 बँकेतील सरसगट 2 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. या 15 बँकांना सरकारने 34,000 कोटीचा निधी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती देखील सांगितली आहे. परंतु त्यासाठी ही 5 कागदपत्रे ज्या शेतकरी देतील त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. येत्या 2 दिवसाच्या आत या 15 बँकांमधील सरसगट 2 लाख रुपये कट होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सूचना आल्या आहेत की ही 5 कागदपत्रे तुम्ही रेडी ठेवा. त्यामुळे आजच्या व्हिडिओत माध्यमातून कोणकोणत्या 15 बँकेतील कर्ज माफ करण्यात येणार आहे हे समजणार आहे. तसेच सरकारच्या माध्यमातून कोणती कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत ते सांगितले जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही बँकेतील कर्ज घेतले असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून या 5 कागदपत्राची मागणी केली जाणार आहे. यामधील 2 कागदपत्रे जुनी आहेत तर उरलेली 3 कागदपत्रे नवे आहेत. त्यामुळे सर्वांनी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे हे आता लक्ष देऊन बघायचं आहे. यामधील एक जरी कागदपत्र तुम्ही विसरलात तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. सांगितलेल्या रकमेपेक्षा जर जास्त असेल तर नेमकं जास्त कर्जमाफी व्हावी यासाठी तुम्हाला काय करायचे आहे त्यासाठी एक सोपी आयडिया देखील तुम्हाला सांगणार आहे. 2017 पासून ते 2025 पर्यंत तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीची सूचना देण्यात आली आहे. सरकारला आता केंद्र सरकारकडून निधी मिळाला आहे. 34,000 कोटीच्या आसपास निधी मिळाला असल्याचे बोलले जात आहे. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ही 5 कागदपत्रे रेडी ठेवा. ही 5 कागदपत्रे कोणती आहेत आणि कोणत्या 15 बँकेतील कर्ज माफ होणार आहे हे ते आपण पाहूया. कारण पुढील 2 दिवसाच्या आत सरकार या 15 बँकेतील शेतकऱ्यांचे सरसगट 2 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही 5 कागदपत्रे तुम्ही तयार ठेवायची आहेत. कारण कर्ज माफ होण्यासाठी अवघ्या 2 ते 3 दिवसाच्या आत सुरुवात होणार आहे. तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत आणि या 5 कागदपत्रातील 3 कागदपत्रे नवीन आहेत. त्यामुळे तुम्ही ही आधीच काढून ठेवायची आहेत. सरकारने अजून एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी सांगितलेली आहे. ती म्हणजे फक्त गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी करण्यात येणार आहे. आता बघा, सर्वात पहिल्यांदा कोणत्या 15 बँकेतील कर्ज माफ करण्यात येणार आहे ते आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेचच कोणकोणती कागदपत्रे जमा करायची आहेत ते सांगणार आहे. त्यामुळे कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी 2 मिनिटाचा वेळ नक्की द्या. कारण तुमचा या व्हिडिओमुळे फायदाच होणार आहे. ज्या बँकेमार्फत
सुरुवात होणार आहे त्याची लिस्ट देखील सरकारने जाहीर केलेली आहे। या बँका कोणकोणत्या आहेत ते सांगण्यास मी आता सुरुवात करत आहे। सर्वात पहिली बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। ज्या शेतकऱ्यांनी पोस्टातील बँकेतून कर्ज काढलेलं आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर 2 नंबरची बँक आहे ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्यानंतर जिल्हा सहकारी बँक। या 2 बँका मध्ये शेतकऱ्यांनी खूप सारे कर्ज काढले होते। या बँकामधील कर्जसुद्धा आता माफ होणार आहे, पण त्यासाठी शेतकऱ्यांना ही 5 कागदपत्रे जमा करायची आहेत। ते नक्की बघा, आपण या ठिकाणी बँका बघत आहोत। त्यानंतर लगेचच पुढची बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। जवळपास 40 ते 50% शेतकऱ्यांनी या बँकेतून कर्ज घेतले आहे, त्यामुळे या बँकेतील शेतकऱ्यांनाच दिलासा मिळणार आहे। आता पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया। या बँकेतील शेतकऱ्यांनाच सुद्धा कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर पुढची बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। या बँकेत सुद्धा खूप शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले होते, त्यासाठी सुद्धा गुड न्यूज आहे। त्यासाठी ही 5 कागदपत्रे द्यायला तुम्ही विसरलात किंवा नाही दिली तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। आता पुढच्या बँका बघूया, त्यामधील पुढची बँक आहे बँक ऑफ बडोदा, तसंच HDFC बँक, ICICI बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँक आणि शेवटची इंडियन बँक। या प्रमुख बँकांमधील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे, पण त्यासाठी त्यांना महत्त्वाची 5 कागदपत्रे लागणार आहे, ती आपण जाणून घेऊया। पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा ज्यावेळी केली त्यानंतर बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी तगादा सुरू झाला आहे, परंतु शेतकरी बांधवांनो तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा। कर्जमाफीसाठी तुम्हाला 5 कागदपत्रे तयार ठेवायची आहेत। त्यातलं पहिलं महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। तुमच्या आधार कार्डवर काही चुका असतील तर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या, नाहीतर तुम्ही कर्जमाफी होणार नाही। त्यावर तुमचं नाव, जन्मतारीख आणि पत्ता यामध्ये काही चुका तर नाही ना ते तपासून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 नंबरचं कागदपत्र आहे राशन कार्ड। त्यामध्ये जर तुमचं पिवळं किंवा केशरी रंगाचे आधार कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की फक्त गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी करण्यात येणार आहे। गरीब शेतकरी म्हणजे कोण, तर ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्याच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा होणार आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, पुढील कागदपत्र नवीन काढायची जे तुम्हाला तयार ठेवायचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ अर्धवट पाहू नका। आता पुढचं कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला। म्हणजेच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात तर याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे, कारण इतर राज्यामधून पण काही लोक आलेले आहेत, त्यांनी पण या ठिकाणी शेतजमीन घेतलेल्या आहेत आणि कर्जही काढलेले आहे, त्यामुळे फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। तुम्हाला महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा दाखला या ठिकाणी द्यायचा आहे। त्यानंतर 4 नंबरचं महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहे ते म्हणजे तुमच्या शेतीचा 7/12। तुमच्याकडे जर 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला कर्जमाफी दिली जाणार नाही, असं सरकारने स्पष्ट सांगितले आहे। फक्त गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। ज्यांच्याकडे जास्त शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही। 5 नंबरचं शेवटचं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला। सरकार तुमच्या वार्षिक उत्पन्नानुसार ठरवणार आहे की तुम्हाला कर्जमाफी द्यावी की नाही। कर्जमाफीसाठी तुमचं उत्पन्न नेमकं किती असावं याबाबत फिक्स आकडा सरकारने अजून स्पष्ट केलेला नाही। ही 5 कागदपत्रे जर तुमच्या कर्जमाफीस मिळणार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।